कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणगोटे यांचं पार्थिव पुण्यात आणलं। जगदाळे यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी कर्वेनगरमध्ये, तर गणगोटे यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी कोंढव्यात ठेवण्यात येणार। जम्मू काश्मीरमध्ये अडकलेले पर्यटक विशेष विमानानं महाराष्ट्रात, नागपूर, मुंबई, पुण्यासह आतापर्यंत 120 पर्यटक सुखरूप परतले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत एअरलिफ्ट। पहलगाम हल्ल्यानंतर आज सर्वपक्षीयांची बैठक होणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत ही बैठक। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक। नागरिक आणि सर्व पक्षांकडून उत्स्फूर्त बंद पाळला जाणार। दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीमध्ये 3 मृत्यू, फडणवीसांकडून शोकाकुल कुटुंबियांचं सांत्वन। पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून 5 लाख आणि जखमींना 50,000ची मदत मिळणार। मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। भारतानं पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार थांबवला। भारताकडून अटारी बॉर्डर सुद्धा बंद, तर पाकिस्तानात गेलेल्या भारतीयांना आता 1 मेपर्यंत परत येण्याचं सरकारचं आवाहन। पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवेश बंदी। पाकिस्तानी नागरिकांना आता सार्क व्हिसा मिळणार नाही। पहलगाममधील हल्ल्यानंतर भारताचा मोठा निर्णय। पाकिस्तान हाय कमिशनच्या 5 अधिकाऱ्यांना हटवलं। पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी 1 आठवड्यात, तर पाकिस्तानी नागरिकांनी 48 तासात भारत सोडावा, परराष्ट्र मंत्रालयाच्या सूचना। दहशतवादी कारवाईचा आरोप पाकिस्ताननं फेटाळला। पहलगाममधील हल्ल्याशी आमचा संबंध नाही, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा। पहलगाममधील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला 20 लाखांचं बक्षीस देणार। जम्मू आणि काश्मीर पोलिसांकडून घोषणा, तर दहशतवाद्यांना मदत करणारे 2 सैन्याच्या ताब्यात। पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर, तर 2 पाकिस्तानी आणि 2 स्थानिक दहशतवादी असल्याची सूत्रांची माहिती। दहशतवाद्यांचे फोटो समोर आल्यामुळे आता तपासात मोठी मदत होणार। धर्मादाय रुग्णालयांच्या नियंत्रणासाठी आता राज्यस्तरीय विशेष तपासणी पथक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश। विशेष मदत कक्षामार्फत रुग्णालयातील कारभाराची सखोल तपासणी होणार। परळ आणि प्रभादेवीला जोडणारा एल्फिस्टन पूल उद्यापासून वाहतुकीसाठी बंद। वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पोलिसांकडून आता पर्यायी मार्गाची व्यवस्था। नवीन पूल बांधण्यासाठी सुमारे 2 वर्षांचा काळ लागण्याची शक्यता। कृषी योजनांसाठी केंद्राकडून 2,314 कोटी मंजूर। गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा 407 कोटी रुपयांचा वाढीव निधी। राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण 319 कोटींचा निधी। बीडमध्ये डोक्यात दगड घालून जिवे मारण्याचा प्रयत्न, हल्ल्यानंतर आरोपी पसार। माजलगावच्या तेलगाव रोडवरची घटना, सीसीटीव्हीत कैद। जखमीवर सध्या उपचार सुरू। मानखुर्दमध्ये मेट्रोच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून मुलाचा मृत्यू। मृतदेह बाहेर काढला। कंत्राटदार आणि मॅनेजरवर कारवाई झाल्याची माहिती। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। ठाण्यामध्ये आज रात्री 12 वाजल्यापासून उद्या रात्री 12 वाजेपर्यंत पाणी बंद राहणार, तर जलवाहिनीच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी 24 तास पाणी पुरवठा बंद असणार। BCILच्या 50 कोटी रुपयांच्या कर्जप्रकरणी मुंबईत ईडीमार्फत छापेमारी। मुंबईमध्ये 7 ठिकाणी ईडीचे छापे। मुंबईतील कंपनीला नियमबाह्य कर्ज दिल्याचाही आरोप, तर पुण्यातील कचरा व्यवस्थापन प्रकल्पापर्यंत फसवणुकीचे धागेदोरे। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक कायदेशीरच। निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही त्रुटी नाहीत। मतदार यादीसंदर्भात आरोप पूर्णपणे निराधार। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।